खरं या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस विषय येतो राजकारणाचा, आताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काही नाही तरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे, त्याला नाकारता येणार नाही. तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे, त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही. यात वसंतदादा पाटलांची पुण्याई सुद्धा उपयोगी आली असेल, मुलाला नाही असं नाही, नातवाला उपयोगी आली असेल. पुन्हा विधानसभेची ज्यावेळेस आली निवडणूक, माझ्याकरता प्रश्न होता की एका बाजूला जयश्रीताई होत्या, तुम्ही त्यांना वहिनी म्हणता, मी ताई म्हणतो. जयश्रीताई पाटील होत्या, मदन पाटलांचं कुटुंब ते जवळचं आणि हे पृथ्वीराज बाबा जवळचं. अशामध्ये निर्णय घेणं माझ्याकरता व्यक्तिगत करून कठीण, प्रदेश काँग्रेसला सुद्धा कठीण आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुद्धा कठीण. परंतु हा सगळा विचार करीत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य, आता शिवसेनेवाले बसलेत, क्षमा करा आम्हाला, तुम्ही बसलेले तरी क्षमा करा आम्हाला. सगळ्यांच्या मदतीनं विशाल पाटील तिथे गेले, हे खरं नाकारता येणार नाही, कारण ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते. खासदार झाले, चांगली गोष्ट झाली, आपल्याला काही आता हे करण्यात नाही, ते पुढे तरी जावं, त्यांना शुभेच्छा. परंतु अशा वेळेस आता प्रश्न येतो ज्यावेळेस, त्यावेळेस तुम्ही तर मुख्यमंत्री पदाचं बोलायचं कशाला? पहिलं आघाडीचं सरकार घेणार आहे, आमचा कोणीही मुख्यमंत्री झाला तर मला चालतो बरं का, काही अडचण नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, मुख्यमंत्री पदाची चर्चा होते ती फक्त आघाडीचीच होती का? नाही रे, युतीची झाली का? त्यांनी विरोधी पक्ष नेते पदाची चर्चा करावी हे तुम्हाला सांगतो. मग आघाडीचं जर सरकार येणार आहे, आघाडी जर काम करणार आहे, जयंत पाटलांना आम्हाला जर काम करावं लागणार आहे, तर तिथं काम करणाऱ्यामध्ये आमदार म्हणून पृथ्वीराज पाटील आम्हाला पाहिजे. मी आणखी एक गोष्ट सांगेल, सरकार कसं बनलं ह्याचं जात, मी आणखी एक गोष्ट सांगेल, सरकार कसं बनलं ह्याचं जात नाही. अजून एक सभा माझी ठेवली त्यांनी, त्यामुळे जावं लागेल. पण एक सांगतो, हे सरकार खोके सरकार, 50 खोके काय ते कसं बनलं रे? भ्रष्टाचाराच्या आधारावर बनलं ना. नंतर पंतप्रधान बोलले की 70,000 कोटीचा घोटाळा राष्ट्रवादीच्या एका पुढाऱ्याने केला. पुढारी तिकडं, तिजोरीच्या चाव्या त्याच्या हातात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. काय खरं रे भाजपवाल्यांचं? काही खरं नाही त्यांचं. 2.5 वर्षाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट झाली. आमदार पोलीस स्टेशनला गोळीबार करायला लागले, दंडांग्याचे पोरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.